साई दत्त धनसार संघ प्लीज यायचे. कर्णधार नक्कीच आपल्याला सन्मानित गौरवित करण्यात येईल. विनंती असेल कर्णधार योगेश लगेचच कर्णधार पाठवायचे प्लीज. सन्मान चिन्ह देऊन नक्कीच आपला सत्कार गौरव करण्यात येईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मेगा सेमी फिनाले नंबर 2 आपण बघणार आहोत. एका बाजूला पॅराडाईज बोईसर तर एका बाजूला साई गणेश सातपाडी बी. गोलंदाजी मार्क वरती नक्कीच आपण बघतोय मिस्टर विशाल आगरे. बोईसरची स्पीड गन अंडरम क्रिकेट मधली मात्र दाखल होते. तर नक्कीच त्याच्या समोर असणार आहे पहिल्या क्वार्टर फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर विशाल आगरे. चला प्लीज स्कोरर. नक्की सर आपण बघतोय शिवम उपाध्याय मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये. अरे दुबे माफ करा, शिवम दुबे. नक्कीच शिवम दुबे आपण बघतो मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर विशाल आगरे. समोर मात्र नक्कीच फलंदाज आहे. चला पंच नक्कीच मिस्टर प्रतापला आपण बघतोय. यावेळेस मात्र नक्कीच सेमीफायनल नंबर 2 पहिल्या चेंडूवरती मात्र एलिगन्स कलात्मक फटका सिंगलने मात्र स्ट्राईक एंड रोटेट केलं जाते. चला प्लीज कर्टनच्या मागे उभं राहायचे. साई गणेश सातपाडी बी संघ आधीच आपल्याला अनाउन्स केले जाते. विनंती असेल कर्टनच्या मागे आपण उभं राहायचे. यावेळेस मात्र त्रिफळा उद्ध्वस्त. यू मिस आय डेफिनेटली हिट. गडी बाद. पहिला झटका पहिला हादरा. नक्कीच आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती आहे मिस्टर विशाल आगरे. या विकेट नंतर मात्र या स्पर्धेमधला हायेस्ट विकेट टेकर आहे. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनाते. सुखरूप मात्र नॉनस्ट्राईक एंड वरती लँड केलं जाते. हायेस्ट विकेट टेकर आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत ज्याने मात्र सगळ्यात जास्त गडी बाद घेतले बॅक टू दी डगआउट पाठवले विशाल आगरे. यावेळेस मात्र एका महत्वाच्या सामन्यामध्ये सुद्धा फर्निचरला डिस्ट्रॉय केलंय. डाऊन द ट्रॅक सुरेख फटका. राजू मात्र चुकी करतोय. कलात्मक स्ट्रोक. 4 धावेंसाठी. चला आदित्य शर्मा कीच आपण टीचं बंदोबस्त करायचंय कॉमेंट्री एंड वरती. यावेळेस मात्र नक्कीच राजू थोडस चुकी करतोय. टीम मेडल नंतर मात्र नक्कीच सांत्वना राजूला दिली जाते. विशालच्या चेंडूवरती मात्र नक्कीच आपण बघतोय कुठेतरी चुकी राजूच्या माध्यमातून होते. सॉफ्ट हँडेड सिंगल घेण्याचा प्रयत्न स्वतःला सावरला जात आहे. निर्धाव चेंडू कमबॅक केलं जात आहे. धावफलकाचा विचार केला 6 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र नक्की सॉफ्ट हँडेड सिंगल धावफलकाचा विचार केला 7 ऑन द स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 7 धावा धावफलकावरती आहेत. एक विचार केला नक्कीच मिसफिल्डच्या रूपामध्ये 4 धावा अकाउंट मध्ये ऍड होत आहेत.
चला प्लीज लगेचच सेकंड गोलंदाज इंट्रोड्यूस करायचंय, वेळेचं नक्कीच बंधन आहे. गोलंदाजी मार्कवरती नक्कीच फिरकीचा जादूगर मिस्टर जावेद शेख, ज्याने मात्र नक्कीच गोलंदाजाच्या भारीवरती अनेक मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला असा एकमेव गोलंदाज आहे. त्याला मात्र नक्कीच इंट्रोड्यूस केलं जात आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला अभय तर एका बाजूला जावेद आहे. यावेळेस मात्र क्लासिकल लेग कटर, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ. यष्टीला नक्कीच आपण बघतोय क्लोज टू द स्टम्प्स आहे. यावेळेस मात्र नक्कीच लेग ब्रेक चेंडू हाताला जाता येईल. आपल्याला नक्कीच प्रेशराईज केलं जाईल स्टेप आउट करून फटका खेळण्यासाठी. यावेळेस मात्र नक्कीच व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल होताना आपण बघतोय. सूचना मात्र नक्कीच जब्बीर कडून दिल्या जात आहेत. यावेळेस मात्र क्लासिकल लेग ब्रेक, कोणताही सूर मात्र गवसत नाहीये निखिलला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच हा चेंडू आपण टिपतोय. सुरेख लेग ब्रेक, अचूक लाईन, अचूक लेन. जावेद शेख मात्र नक्कीच दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये का मला मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार अनेक वेळा गोलंदाजीच्या भारेवरती भेटलेत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं. प्रत्येक चेंडूवरती मात्र जास्त वेळ दवडला जातोय. डाऊन द ट्रॅक सुरेख, ज्याला मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र ब्लॉक होलचा चेंडू म्हटलं जातो. यॉर्करचा वापर केला जातो. यॉर्करच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाईल. फक्त दिशा दाखवली चेंडूला. चला प्रेम मोरे लगेचच यायचे. नक्कीच पद्मावती स्पोर्ट्स अर्थातच शैलेश शाह यांच्याकडून आपल्याला 70-70चं टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे, तर यायचे लगेचच. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली आहे. बॅकअप मात्र आपण पाहतोय. निशांत मात्र बॅकअप देतोय. बादलने मात्र चुकी केली कलेक्शन मध्ये. जसं आपण नक्कीच व्हॉट्सअप चॅटचं गुगल ड्राईव्ह मध्ये बॅकअप घेतो तसंच काहीतरी बॅकअप मात्र नक्कीच आपल्याला निशांत पवारच्या माध्यमातून पाहतोय आपण. या सिंगल नंतर मात्र नक्कीच 10 ऑन द स्कोर कार्ड. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. बादल यावेळेस चुकी करणार नाहीये. यस, इट्स गॉन, गडी बाद. चला विनंती असेल कॅमेरामॅनला सुद्धा क्षणचित्र टिपायची आहेत. पद्मावती स्पोर्ट्स तर्फे मात्र त्यांना नक्की 70-70चे एक जॅकेट स्पॉन्सर करण्यात आलंय. तर नक्कीच ते जॅकेट आपण बघतोय परिधान करतील मिस्टर प्रेम मोरे. नक्कीच सन्माननीय पवन ठाकूर सरांच्या हस्ते मात्र आपण बघितलं जॅकेट देताना. नक्कीच तर आभार असतील पद्मावती स्पोर्ट्सचे. चेंडूचा विचार केला, शेवटचा अंतिम चेंडू आहे. एक ड्रीम स्पेल मात्र नक्कीच मिस्टर जावेद खान हातात आणा. मात्र नक्कीच मागच्या चेंडूवरती थोडंसं फंबल झालं. या चेंडूवरती मात्र स्वतःला सावरलं जात आहे, सांगितलं जात आहे आय कॅन डू बेटर. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये निखिल बॅक टू दी डगआउट, बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. राहुलला मात्र संधी दिली जाते. नक्कीच नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरे षटक घेऊन मात्र विशाल आगरे, ज्याने मात्र पहिल्या षटकामागे चांगली गोलंदाजी केली, त्याला मात्र इंट्रोड्यूस केलं जाते. आणि नक्कीच या स्पर्धेमधला अजूनपर्यंतचा हायेस्ट विकेट टेकर पर्पल कॅप होल्डर आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन अवघ्या पहिल्या चेंडूवरती. कारण विशालचा विचार केला नक्कीच बोईसरचं स्पीडगन म्हणून ज्याला ओळखलं जातं, स्वतःच्या नक्कीच स्पीडवरती तो विश्वास ठेवतो. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच गती परिवर्तन आपण पाहिलं. नकल गेन, स्लोवर वन. येणारे नक्कीच अजूनही 5 चेंडू उर्वरित आहेत. एक डावखुरा फलंदाज नक्कीच फलंदाजी मार्कवरती आहे. व्यूहरचनेमध्ये नक्कीच थोडंसं बदल.
ऑफसाईड रिजन वरती नक्कीच 3 खेळाडू आपल्याला दिसत आहेत. ड्राईव्हचे फटके खेळण्याची संधी असेल का? यावेळेस मात्र सॉफ्ट हँडेड सिंगल. संदीप मात्र जिथपर्यंत चेंडूवरती विसावेल 1 धाव नक्कीच कंप्लीट करण्यात यश येईल. चला प्लीज पंच डिसिजन आपला क्लिअर करायचं आहे लगेचच, जास्त वेळ आपण दवडायचं नाहीये. चला पंच राहुल आपला डिसिजन क्लिअर करायचंय. चला पंच डिसिजन कळवायचंय. नो स्कोरचा इशारा नक्कीच पंचांचा येतोय. अजूनपर्यंत विचार केला स्पर्धेमध्ये मात्र नक्कीच चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून सुद्धा झाली आहे. डाऊन द ट्रॅक ऑफसाईड रिजन वरती निशांत आहे, परंतु 1 धाव नक्कीच रोखू शकत नाहीये. धावफलकाचा विचार केला 13 धावा 13 ऑन द स्कोर कार्ड आहेत. येणारे नक्कीच अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. एका बाजूला नक्कीच आपण बघतोय साई गणेश सातपडी बी, तर एका बाजूला या हंगामामध्ये सगळ्यात चांगल्या लयमध्ये जो संघ आहे बॅक टू बॅक 4 फायनल ज्याने मारलेत पॅराडाईज बोईसर मेगा सेमीफिनाले. अभांतरच्या रूपामध्ये मात्र धावा खर्च केल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 14 धावा 14 ऑन द स्कोर कार्ड. अजून एक गतीमध्ये परिवर्तन. धावा मिळतील पूर्ण 4 4 4 4. येस डीजे. थँक्यू डीजे. धावफलकाचा विचार केला 18 धावा 18 ऑन द स्कोर कार्ड. येणारे अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र प्रेशर आणि प्रेशर आपण पाहतोय मिस्टर अभय तरे. मागच्या अनेक वर्षापासून नक्की सातपडी संघाला बिलीव्ह करतोय, परंतु अजूनपर्यंत तेवढेच सुरेख फटके. चेंडूचा विचार केला येणारे अजून 2 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र नक्कीच ऑफसाईड रिजन मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र चांगला झाला नाही. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 19 धावेवरती. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. शेवटचा चेंडू उर्वरित आहे. 19 धावा 19 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र नक्कीच सॉफ्ट हँडेड सिंगल घेण्याचा प्रयत्न. विशाल मात्र नक्कीच थोडंसं फंबल कलेक्शन मध्ये चुकी. धावा मिळतील पूर्ण 1. 20 ऑन द स्कोर कार्ड. गडींचा विचार केला नक्कीच 2 गडी बॅक टू दी डगआउट पाठवले जातात. 20 धावा धावफलकावरती आहेत. येणारे नक्कीच अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ शेष आहे. सेमीफिनाले 2 आपण बघतोय शिवराज्य वेऊर चषक 2023 चा रणसंग्राम महाकरंडक सेमीफिनाले नंबर 2. चला स्पीडअप करायचे. गोलंदाजी मार्क वरती पालघर बॉक्स क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं, ज्या नावाने प्रचलित आहे, आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत ज्याने मात्र सर्वात जास्त धावा ठोकल्यात तो मात्र नक्कीच एका अष्टपैलूच्या भूमिकेमध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे, जब्बीर खान. यावेळेस मात्र निशांत पवार निशांत पवारचा विचार केला नक्कीच या हंगामामध्ये चांगल्या लयमध्ये बॅक टू दी डगआउट नक्कीच पाठवलं जातं. एक चांगल्या झेल नंतर मात्र पूर्णपणे शांतता आपण बघतोय. नवीन फलंदाज नक्कीच मयूरला इंट्रोड्यूस केलं जाते. यावेळेस मात्र बॅक टू दी डगआउट अजून एक फलंदाजाला जावं लागेल. मयूर बॅक टू दी पवेलियन, बॅक टू दी डगआउट. चला यायचं लगेच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. बॅक टू बॅक मात्र नक्कीच दुसरा गडी बाद घेतला जातो. जबीर मात्र अजूनपर्यंत चांगली लेंथ हाताळतोय.
यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव नक्कीच सॅटिस्फाईड व्हावं लागेल, समाधानी व्हावं लागेल. मिस्टर अजानला आपण बघतोय युवा सितारा या संघामध्ये अजानच्या मार्फत नक्कीच चांगली कामगिरी केली जाते. यावेळेस मात्र नक्कीच येणारे अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत. जब्बीर मात्र अजूनपर्यंत या षटकामागे चांगली लाईन, चांगला टप्पा अजूनपर्यंत हाताळताना दिसलाय. यावेळेस मात्र स्लोवर वन बॅक ऑफ द हँड. चेंडूचा विचार केला, 22 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला, अजून येणारे 2 चेंडू उर्वरित आहेत. 22 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. धावफलकावरती मात्र नक्कीच 22 धावा झळकवल्या जात आहेत. चांगला फटका बाजूला, चेंडू खाली. जर फेकी चांगली झाली असती तर बॅक टू दी डगआउट जावं लागलं असतं. अंतिम चेंडू नक्कीच अजूनही उर्वरित आहे. चौथं षटक आपण बघतोय. जबीर खानचं नक्कीच एक चांगलं षटक. यावेळेस मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस आय डेफिनेटली हिट. हा येते मात्र युनिक विकेट. यस डीजे. धावफलकाचा विचार केला, 23 ऑन द स्कोर कार्ड आहेत. शेवटचा अंतिम षटक, केवळ 23 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामागे नक्कीच आपल्याला धावा अर्जित कराव्या लागतील. गडींचा विचार केला, 5 गडी बॅक टू दी डगआउट आहेत. जब्बीरचा विचार केला, नक्कीच जब्बीर सुद्धा 5 गडीवरती आहे. 5 गडी मात्र जब्बीरने सुद्धा या स्पर्धेमध्ये बाद घेतल्यात. एका बाजूला नक्कीच विशाल आहे, विशालचे मात्र नक्कीच 6 गडी आहेत. इनर कॉम्पिटिशन सुद्धा आपण बघतोय संघामध्ये असणं गरजेचं असतं. कट करण्याचा प्रयत्न, निशांत मात्र थोडंसं फंबल झालं, परंतु नक्कीच 1 धावेने सॅटिस्फाईड, समाधानी व्हावं लागेल. 24 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच यावेळेस मात्र बादलला बघतोय आपण गोलंदाजी मार्क वरती आहे. या हंगामामध्ये ज्याने मात्र नक्कीच एका स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचं किताब सुद्धा पटकावलंय. यावेळेस मात्र इन टू द स्टम्प्स लाईन परिवर्तन करतोय. विचार केला नक्कीच त्या शॉट नंतर मात्र जब्बीर खानने एक सजेशन दिलं की नक्कीच स्टम्प्स लाईन मध्ये चेंडूला ठेव. त्या सजेशनचा वापर नक्कीच मिस्टर बादल करतोय. यावेळेस मात्र नक्कीच इंटू द स्टम्प्स लाईन, निर्धाव चेंडू. अभय मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. धावांचा विचार केला, स्थिरावलेली ती 25 धावींवरती. चेंडूचा विचार केला, 3 चेंडू उर्वरित आहेत. यावेळेस मात्र अवांतर अवांतर वाईडच्या रूपामध्ये अवे फ्रॉम द बॉडी. फुलर लेनचा चेंडू, स्लोवर वन, व्हेरिएशन, गतीमध्ये परिवर्तन. धावफलकाचा विचार केला, 27 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा विचार केला, येणारे नक्कीच अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. या 2 चेंडूंवरती मात्र आक्रमण हल्ला चढवला जाईल का? यावेळेस मात्र नक्कीच अजून एक ऑब्रेकचा चेंडू आपण बघतोय. चेंडू अजूनही शेवटचा उर्वरित चेंडू आहे इनिंग मधला. अजूनपर्यंत गोलंदाजाने मात्र नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. डाऊन द ट्रॅक फर्निचर डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच पायाला चेंडू ब्रश करतोय. धावफलकाचा विचार केला. 29 धावा धावफलकावरती आहे. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे सेमीफायनल नंबर 2 मध्ये. नक्कीच मेगा सेमीफायनल 2 आपण बघतोय. सेमीफायनल नंबर 2. चला बॅटर लगेच दाखल व्हायचं. नक्कीच आपण बघतोय 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 32 विन आहे. एका बाजूला नक्कीच जब्बीर खान तर एका बाजूला नक्कीच निलेश. पंचांना विनंती असेल लगेच सुरुवात करायची. 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू 30 धावा. नक्कीच एका बाजूला आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय मिस्टर जब्बीर खान या स्पर्धेमधला हायेस्ट रन स्कोरर आणि विचार केला अजूनपर्यंत बॅक टू बॅक ज्याने मात्र 4 मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावलाय तो मात्र फलंदाजी मार्क वरती आहे. पालघर बॉक्स क्रिकेटचा बाहुबली मला का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक अजूनपर्यंत त्याने या सामन्यामध्ये मैदानामध्ये दिलंय. यावेळेस मात्र नवीन सामना आहे, नवीन मॅच आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर अभिषेक. राईट टर्म राऊंड विकेट. अभिषेक टू जब्बीर. यावेळेस मात्र नक्कीच अवांतर अवांतर आणि अवांतर. सुरुवात मात्र नक्कीच केली जाते अवांतर चेंडूने. स्कोरबोर्डचा श्री गणेशा मात्र केला जातोय विदाउट एनी बॉल. यावेळेस मात्र प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. जब्बीर नावाचा नक्कीच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, त्याचा प्रेशर मात्र नक्कीच गोलंदाज अभिषेकच्या चेहऱ्यावरती आणि गोलंदाजीमध्ये दिसतो अजूनपर्यंत. समीकरण नक्कीच या 2 धावांनंतर मात्र अजून छोटं केलं जात आहे. यावेळेस मात्र संयम संयम आणि संयम जब्बीरच्या माध्यमातून दाखवला जातोय. सॉफ्ट हँडेड सिंगल मात्र नक्कीच कंप्लीट केला जातोय. निलेश मिश्राला मात्र नक्कीच जबाबदारी संधी मात्र फलंदाजीची दिली जाते. नॉन स्ट्राईक एंड वरती मात्र नक्कीच 2 अवांतर चेंडू निलेशने पाहिले. त्यानंतर मात्र या चेंडूवरती सिंगल घेऊन स्ट्राईक एंड रोटेट केलं जाते. अजून एक अवांतर. प्रेशर मात्र नक्कीच अभिषेक वरती आहे, कारण नक्कीच आपल्या अकाउंट मध्ये ऑलरेडी धावा कमी आहेत. त्या धावा मात्र नक्कीच अवांतरच्या रूपामध्ये आपण वेस्ट करतोय. धाव फलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल तब्बल 4 धावींवरती. अजूनपर्यंत या षटकातील केवळ 1 चेंडू फेकून झालाय. थोडस दडपण मात्र नक्कीच आहे. वेळेचं बंधन आहे. चला प्लीज स्पीडअप करायचंय.
यावेळेस मात्र समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जिथपर्यंत चेंडूला येईल गोलंदाज एक धाव नक्कीच रोखू शकत नाहीये. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल तब्बल 25 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. 5 धावा नक्की धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. धावफलकाचा विचार केला 6 ऑन द स्कोर कार्ड आहेत. समीकरणाचा विचार केला 27 चेंडूत 24 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्कीच पहिल्या स्वीपच्या रूपाने एक धाव नक्कीच निश्चितच अर्जित केली जाते. धावफलकाचा विचार केला 7 ऑन द स्कोर कार्ड 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. धावफलकामध्ये नक्कीच एकने आपण रोटेट होताना बघणार आहे. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 8 धावींवरती. 8 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. कुठेतरी मात्र नक्की संत गतीने आपण धावफलक पुढे धावताना बघतोय. निलेश मात्र नक्की संयम कॉन्सन्ट्रेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवतो. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 9 ऑन द स्कोर कार्ड आहेत. धावफलकाचा विचार केला नक्कीच अजूनपर्यंत या षटकामध्ये एकही चौकार आपण पाहिला नाहीये, परंतु धावफलक आपल्याला सांगते केवळ 9 धावा. नक्कीच शिवम दुबेच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. मॅजिकल मॅन्युअल स्कोरर चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर अभयला आपण बघतोय. डाऊन द ट्रॅक मनगडी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो. शॉर्ट फाईन लेग रिजन वरती केवळ एक धावेने समाधानी सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 10 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. डबल डिजिट मध्ये नक्कीच आपल्याला धावफलक पुढे जाताना दिसणार आहे. 10 धावा नक्कीच धावफलकावरती आहेत. स्टेट डाऊन द ग्राउंड पाठवलं जाते. क्लासिकल दमदार असरदार येते मात्र जब्बीर खान स्टाईल मध्ये चौकार. फक्त दिशा दाखवली जाते. क्लास टेम्परामेंट दाखवला जातो ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. जब्बीर खान ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून नक्कीच आपण फटका बघतोय. स्ट्रेट बॅट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुरेख शॉट. यावेळेस मात्र क्रॅकिंग चौकार. याच्या अगोदरच्या चेंडूवरती नजाकत दाखवली तर या चेंडूवरती प्रहार दाखवला. सुरेख फटका सुरेख टायमिंग. धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचते तब्बल 18 धावींवरती. चौकारांची मात्र हॅट्रिक लगावली जाईल का? यावेळेस मात्र क्लासिकल ऑफ ड्राईव्ह बॅक टू बॅक तिसरा चौकार. जब्बीर खान नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतंय. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो नक्कीच डिक्लेअर रिजन वरती. समीकरणाचा विचार केला 23 ऑन द स्कोर कार्ड लगावले जात आहेत. सिंगलने मात्र की स्ट्राईक एंड रोटेट केले जाते. 24 धावा धावफलकावरती आहेत.
समीकरणाचा विचार केला 18 चेंडूत 6 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र नक्की सॉफ्ट हँडेड सिंगल. पंचवीस धावा नक्कीच धाव फलकावरती आहेत. चौकाराने मात्र नक्कीच स्कोरबोर्डला जवळ नेलं जाईल का? यावेळेस मात्र फक्त दिशा दाखवली. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावेंसाठी. स्कोर मात्र नक्कीच लेवल होताना आपण पाहतोय. अजूनही एका धावेची गरज आहे. चौकाराने मात्र नक्कीच समाप्ती केली जाईल का? यावेळेस मात्र नक्कीच चौकाराने पॅराडाइज बॉयसर संघ ठरतोय मात्र नक्कीच दुसरा संघ जो क्वालिफाय होतोय मेगा फिनाले मध्ये. डीजे क्या बोले सब लोग मेरे बंदा है मालूम है ना मचाएंगे जो नहीं नाचते उसको भी नचाएंगे. लेट्स डू इट. मालूम है तो सुन मामा बनने बोले कल्लू बन जाऊंगा. तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा. मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा. थँक्यू डीजे. तर नक्कीच सेमीफिनाल आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर जब्बीर खान. 9 चेंडू 24 धावा आणि नक्कीच तब्बल 3 गडी बॅक टू दी पवेलियन ज्याने पाठवले. जब्बीर खान ठरतोय सेमीफिनाल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला प्लीज दीपक मिश्रा विनंती असेल नक्कीच आपण टी शर्ट मात्र द्यायचं. एकविरा स्पोर्ट्स कडून मात्र नक्कीच प्रत्येक सामन्यासाठी टी शर्ट आहे. जब्बीर खान साठी नक्कीच टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. सेमीफिनाल नंबर 2 मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.